नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. जसं की माहिती मला पुणे महिन्याची सोडतीची शेवटची तारीख जवळ आलेली आहे. सो मी प्रयत्न करतोय जास्तीत जास्त राहिलेल्या ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीमचे डिटेल व्हिडिओ बनवण्याचा आणि व्हिजिट करण्याचा सुद्धा. सो आज मी तुमच्यासमोर एक डिटेल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. कोहिनूर वेस्ट टू रिझर्व्ह पुनावळे या लोकेशनच्या एक स्क्रीन क्रमांक 807 807 स्कीम बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. जास्त न वेळ घालवता स्कीम बद्दलची थोडक्यात माहिती बघूयात. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पटकन एकदम. याचा स्कीम कोड आहे 807. स्कीमचं नाव आहे कोहिनूर वेस्ट टू रिझर्व्ह फेज 2. लोकेशन आहे पुनावळे. इथे टोटल 22 फ्लॅट्स राहिलेले आहेत. हा मागच्या लॉटरीमध्ये सुद्धा इन्क्लूड होता. त्यापैकी रिमेनिंग जे काही फ्लॅट्स आहेत 22 फ्लॅट ते राहिलेले मागच्या लॉटरीमध्ये मे बी 80 प्लस होते. त्यापैकी 22 फ्लॅट या लॉटरीमध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. कार्पेट एरिया ज्यांचे की 43 टू 46 स्क्वेअर मीटर म्हणजे जवळपास 550 स्क्वेअर फूटच्या रेंजमध्ये येतो. प्राइस ज्यांची की 24 ते 27 लाख एवढी कोटेड प्राइस आहे. ही बेस प्राइस असते, यावरती ॲडिशनल चार्जेस लावले तर हे 30च्या वरती तुम्हाला कॉस्टिंग टोटल जाईल. आणि हे सर्व 1 BHK असं दाखवलेलं आहे, बट ॲक्च्युअलमध्ये जे काही रेरावरती जे काही फ्लोअर प्लॅन्स वगैरे आहेत तिथे 1 BHK कुठेही सापडत नाहीये. हे सर्व 2 BHK असंच दाखवलेलं आहे रेरावरती. सो हे 2 BHK आहेत असं तुम्ही कन्सिडर करू शकता. याचं पोझिशन डिसेंबर 2028ला असेल आणि या सर्व फ्लॅट्सला बाल्कनी तुम्हाला इथे बघायला भेटेल. लिटिगेशन कुठलंही नाहीये आणि बिल्डिंग टाईप बद्दल बोलायचं, ही सेपरेट म्हाडासाठी बिल्डिंग आहे. आणि या व्यतिरिक्त A1 टू A7 अशा 22 मजली बिल्डिंग आहे. 3 माळ्याची जवळपास 14 मजली बिल्डिंग असणार आहे. त्यानंतर लोकेशन बद्दल तुम्ही जर कोहिनूर वेस्ट व्ह्यू सर्च केलं तर तुम्हाला गुगल मॅप्सवरती तो प्रोजेक्ट भेटेल. आणि हा एक्सप्रेसवे हा एक्सप्रेसवे पासनं जवळपास दीड किलोमीटरमध्ये तुम्हाला हा प्रोजेक्ट आहे पुनावळेमध्ये. आणि ॲक्च्युअलमध्ये कसा आहे प्रोजेक्ट ते तुम्ही बघू शकता. हे 1 2 3 4 5 6 आणि अजून एक इकडे 7 अशा टोटल 7 प्रायव्हेट बिल्डरचे असतील. आणि म्हाडाची जी असेल ती इथे जी ओपन स्पेस असते इथे एवढ्यामध्ये म्हाडाची बिल्डिंग इथे बनवण्यात येईल. आणि इथे मे बी मग सेल्स ऑफिस किंवा दुसरं काही कमर्शियल ते ओपन करतील. बट इथे म्हाडाची बिल्डिंग तुम्हाला सध्या हा जो एरिया आहे इथे सेल्स ऑफिस आहे. तिथे मे बी इन फ्युचर त्यांचा प्लॅन असेल दुसरं काही बनवण्याचा. बट सध्या सेल्स ऑफिस आहे आणि त्याच्या पाठीमागे इथे म्हाडाची बिल्डिंग. गुगल मॅप्सवरती सध्या करंट स्टेटस दाखवत नाही, बट बांधकामाला सुरुवात झालेली आहे. आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता, आजूबाजूला जास्त डेव्हलपमेंट नाहीये, बट त्याचाच दुसरा बेनिफिट म्हणजे की जे काही डेव्हलपमेंट येईल इन फ्युचर तर ती पूर्ण नवीन कन्स्ट्रक्शन असेल. सो तो पण एक बेनिफिट आहे. ऑर्गनाइज नवीन कन्स्ट्रक्शन असं म्हणू शकता तुम्ही. आणि बाजूलाच रोशन माइलस्टोन आहे. हा पण याच्यामधले पण फ्लॅट्स होते मागील लॉटरीमध्ये इन्क्लूड. आणि तुम्ही बघू शकता वेलाजवळचा यशवंत इन्फिनिटी हा पण इन्क्लूड होता. तर याबद्दलचा सुद्धा आपण डिटेल व्हिडिओ मागच्या वेळेस बनवले होते. त्यानंतर लेआउट बघूयात. लेआउट जसं की तुम्हाला दाखवलं सध्या ह्या एवढ्या टावर्स 6 टावर्स जवळपास ऑलमोस्ट रेडी आहेत आणि 7 टॉवर इकडे बनतोय. आणि त्याच्या बाजूलाच मल्टी लेवल कार पार्किंग असेल. इकडे इकडे पण मल्टी लेवल कार पार्किंग असेल. आणि म्हाडाची जी तुम्हाला सांगितलं इथे C1 टॉवर आहे ते मे बी कमर्शियलसाठी असेल. सध्या सेल्स ऑफिस आहे. त्याच्या पाठीमागे हा एरिया इथे म्हाडाची बिल्डिंग बनेल बनेल किंवा बनायला सुरुवात झालेली आहे. आणि जो मधला एरिया आहे तिथे तुम्हाला ओपन स्पेस किंवा अम्युनिटीज गार्डन वगैरे भेटेल आणि इथे अम्युनिटी स्पेस देण्यात आलेला आहे. त्यानंतर हा तुम्ही लेआउट बघू शकता. हे तुम्ही बघू शकता इथे अम्युनिटीज गार्डन वगैरे आहे. इथे ओपन स्पेस 7 नंबरला दाखवलेलं, बट इथे पण इन फ्युचर बिल्डर बनवू शकतो बिल्डिंग. आणि हे जे दिले फ्युचर एक्सपान्शन ही आहे म्हाडाची बिल्डिंग एवढीच असेल. हा वेगळं काहीतरी कमर्शियल असू शकतं. त्यानंतर फ्लोर प्लॅन हा बघा, फर्स्ट टू 13 फ्लोअरचा पूर्ण फ्लोर प्लॅन आहे. आणि यामध्ये तुम्ही बघू शकता एका फ्लोअरवरती जे काही फ्लॅट्स आहेत ते सर्व 2 BHK फ्लॅट्स आहेत. 1 BHK फ्लॅट्स इथे कुठेही तुम्हाला बघायला भेटणार नाही. आणि कुठला पण एका फ्लॅटचा आपण लेआउट बघितलं, थोडाफार डिफरन्स आहे, जास्त नाहीये. सो एंट्री केल्या केल्या तुम्हाला लिव्हिंग रूम लागेल 4.13 बाय 3.05. त्याला बाल्कनी आहे. त्यानंतर ओपन किचन आहे 2.28 बाय 2.65चं. इथे ड्राय बाल्कनी नाहीये किचनला. त्यानंतर
पुढे आल्यानंतर राईट साईडला तुम्हाला कॉमन टॉयलेट वॉशरूम लागेल आणि लेफ्ट साईडला तुम्हाला बेडरूम लागेल. त्यानंतर पुढे आल्यानंतर मास्टर बेडरूम लागेल. मास्टर बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम आणि इथे सुद्धा तुम्हाला छोटीशी बाल्कनी देण्यात आलेली आहे. सो 2 बाल्कनीज इथे तुम्हाला बघायला भेटतात. तर जे मोठे फ्लॅट्स आहेत त्यांना 2 बाल्कनी. तर बाजूचा फ्लॅट बघा, इथे मास्टर बेडरूमला बाल्कनी नाहीये. सो मे बी कॉर्नरच्या फ्लॅटला वगैरे असू शकते, बट या साईडच्या फ्लॅटलाच तुम्हाला बाल्कनी बघायला भेटेल. या फ्लॅटला सुद्धा आहे. सो काही फ्लॅटला 2 बाल्कनीज आहेत, काही फ्लॅटला 1 बाल्कनी, बट 1 बाल्कनी तुम्हाला इथे ॲटलीस्ट बघायला भेटेल. त्यानंतर इथे मार्केट रेटबद्दल बोलायचं झालं तर 2 BHKचा 50 तुम्ही पकडू शकता आणि 50 लाखाच्या घरामध्ये, आणि 2 BHKचा रेंट जर पकडला तर इथे 20,000 तुम्हाला रेंट भेटू शकतो. अर्थातच सध्या डेव्हलपमेंट जास्त नाहीये, बट इन फ्युचर तुम्हाला अजून चांगला रेंट, कारण की या एरियामध्ये किंवा मग आजूबाजूच्या एरियामध्ये 1 BHKचाच रेंट तुम्हाला 16-17च्या 18च्या रेंजमध्ये जातो. 2 BHKचा 22 वगैरे 23 असा पण जाऊ शकतो. सो आणि इथे बाल्कनीज वगैरे पण आहेत, सो त्याचा पण इश्यू नाहीये. आणि हा सोसायटी मधलाच वाटतोय, त्यामुळे तुम्हाला रेंट सुद्धा इथे चांगला भेटू शकतो. सो फायनल वर्डिक्ट बद्दल बोलायचं झालं तर तुम्ही बघितलं की पोझिशन 2028 ला आहे. तो सर्वात मोठा ड्रॉबॅक आहे, पण आणि तुम्हाला 2 BHK भेटतो, तो एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. लोकेशन सध्या तरी जास्त डेव्हलप नाहीये, बट इन फ्युचर त्याला चांगली डिमांड येऊ शकते. सो जे लोक थांबू शकतात, कारण की 4 वर्षानंतर पोझिशन आहे, सो 4 वर्षानंतर इथे डेव्हलपमेंट सुद्धा चांगली झालेली असेल. सो त्यानंतर तुम्ही राहायला जाल स्वतःसाठी सुद्धा, तरी तुम्हाला एवढं वेगळं वाटणार नाही. सो अशा लोकांसाठी जे की वेट करू शकतात आणि ज्यांना हे लोकेशन चालतं, बाकीच्या सर्व गोष्टी चांगल्या आहेत, लेआउट चांगला आहे, ठीक-ठाक आहे. बाल्कनी आहेत, मेन सर्वात महत्त्वाची गोष्ट बाल्कनी आहे. सो तुम्ही डेफिनेटली इथे विचार करू शकता अर्ज करण्यासाठी. कॉस्टिंग थोडीशी हायर साइड आहे, बट ठीक आहे. थोडेफार कमी जास्त, बट तुम्हाला फ्लॅट लागणं महत्त्वाचं आहे, ज्यांना फ्लॅट लागत नाही त्यांच्यासाठी. सो इथे तुम्ही अर्ज करू शकता. हे होतं या प्रकल्पाबद्दलची माहिती. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात नवीन प्रकल्पाबद्दलची माहिती घेऊन. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करून ठेवा. धन्यवाद.